कॉक्रोच जनता पार्टी हे नाव सध्या सोशल मीडियासह सगळीकडेच धुमाकूळ घालतंय। अवघ्या 3 ते 4 दिवसात कॉक्रोच जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर 16 मिलियन फॉलोअर्स झालेत। मूळच्या हिंगोलीच्या अभिजित दिपके हे याचे संस्थापक आहेत। अभिजित दिपके सध्या उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत राहत आहेत। कॉक्रोच जनता पार्टीने भाजपलाही मागे टाकले। देशातील वाढती बेरोजगारी, परीक्षांमधील घोटाळे आणि तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी मे 2026 मध्ये उपरोधिक चळवळीची सुरुवात करण्यात आली। याच कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय। कॉक्रोच जनता पार्टीने अवघ्या काही तासात नवीनच एक्स अकाउंट सुरू केलंय। कॉक्रोच इज बॅक नावाने हे खातं सुरू करण्यात आलंय आणि त्याचेही फॉलोअर्स वेगाने वाढत आहेत। काहीच दिवसांपूर्वी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या देशातल्या बेरोजगारांना कॉक्रोच म्हटल्याचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालेलं, त्यानंतर या चळवळीला सुरुवात झाली। आपल्या देशात काय चाललंय हे असं कुठल्याच लोकतांत्रिक देशात नाही झालं पाहिजे। जगातली कुठलीच डेमोक्रेसी अशी नाही चालत। आपल्या इथं काहीतरी जगावेगळंच होऊ लागलं, जिथं निवडणुकीचा अर्थ काय असतो किंवा डेमोक्रेसीचा अर्थ काय असतो। वोटर्स गव्हर्नमेंट निवड करतात, बरोबर। आपल्या इथं काय होतंय, गव्हर्नमेंट डिसाईड करतीये, गव्हर्नमेंट सिलेक्ट करते की वोट कोण करणार। आपल्या इथं उलटी डेमोक्रेसीचं एकदम उलट चालू आहे आपल्या इथं। हे कधीपर्यंत चालणार। तर सीजेपीला मिळणाऱ्या प्रतिसादावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली, तर नवनाथ बन यांनी राऊतांवरच निशाणा साधला। पाहूया। मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बेरोजगार आहेत, अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत। त्यांना भारतीय जनता पक्षापासून अपेक्षाभंग झालेला आहे। त्याच्यामुळे कॉक्रोच पार्टीला एवढं समर्थन मिळतंय, हे या देशाचं दुर्दैव आहे। भारतीय कॉक्रोच पार्टीवर, देशाच्या कॉक्रोच जनता पार्टीवर प्रधानमंत्री मोदी जर इटलीमध्ये असतील तर त्यांनी तिथून भाष्य केलं पाहिजे आणि इथे आल्यावर भारतीय कॉक्रोच पार्टीच्या प्रमुखांना सुद्धा मेलोडी चॉकलेट त्यांनी दिलं पाहिजे। संजय राऊतांना आव्हान आहे की त्यांनी मंद आणि मूर्ख जनता पार्टी स्थापन करावी, त्याचं निवडणूक चिन्ह गाढव ठेवावं आणि स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करावं। त्याला जास्त फॉलोअर्स मिळतील आणि जास्त फॉलोअर्सच्या माध्यमातून संजय राऊत येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये त्या पार्टीचे सर्वेसर्वा होतील। त्यासाठी मनापासून शुभेच्छा। दरम्यान कॉक्रोच पार्टी संदर्भात महायुतीमध्येच मतमतांतर पाहायला मिळत आहेत। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी यावरून विरोधकांना लक्ष्य केलंय, तर संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। फेक नरेटिव्ह शॉप या देशामध्ये सुरू झालेलं आहे। फेक नरेटिव्ह की दुकान। आणि आपण आपल्या कारकिर्दीमध्ये काही केलं नाही, आता दुसरे जेव्हा करतायत ते आपल्याला बघवत नाही आणि त्यामुळे रोज खोटं बोलायचं, रोज उठून खोटं बोलायचं। फक्त एवढंच एक काम आणि एवढाच एक धंदा काही लोकांचा राहिलेला आहे आणि त्यामुळे अशा अनेक अकाउंट्स ओपन झाले। परंतु या देशाची जनता ही देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। न्यायमूर्ती सारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसाने त्यांना कॉक्रोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे। तो त्या युवकांचा अपमानही मी मानतो। म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला। तुम्ही त्यांचे अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे। त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहेत।